ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा। मुलांना ट्युशनला घेऊन जात असताना पाठीमागून येणाऱ्या टिपरने दिलेल्या धडकेत आईच्या पाठीमागे बसलेली 7 वर्षाची चिमुकली चाकाखाली सापडून ठार झाली। हा अपघात शुक्रवारी सायंकाळी 5:30 वाजता घडला। साक्षी मुन्ना कलबुर्गी वय 7 वर्ष, राहणार कुर्बान हुसेन नगर असे ठार झालेल्या मुलीचे नाव आहे। साक्षी ही माजी नगरसेविका नलिनी कलबुर्गी यांची नात होती। साक्षी ही हिंदुस्तान कॉन्व्हेंट स्कूलमध्ये 2रीमध्ये शिकत होती। तिला ट्युशनला सोडण्यासाठी तिची आई रेणुका यांच्यासमवेत मोटरसायकलवर पाठीमागे बसून नेत होती। पुढे 5 वर्षाचा मुलगा होता। मोटरसायकलवर जात असताना घराच्या जवळ थोड्या अंतरावर गेल्या तेवढ्यात पाठीमागून टिपरने धडक दिली। त्यात आई व 5 वर्षाचा मुलगा अभिजित रस्त्याच्या कडेला पडले, तर साक्षी पाठीमागच्या चाकाखाली सापडून गंभीर जखमी झाली। हे लक्षात येताच लोकांनी धाव घेतली। मुलीला बाहेर काढून खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले, मात्र तिचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले। अपघातानंतर चिडलेल्या लोकांनी टिप्परच्या काचा फोडून संताप व्यक्त केला। या रस्त्यावरून टिप्परची वाहतूक वाढली असून यामुळे नागरिकांना धोका निर्माण झाला आहे। गतिरोधक करणे आवश्यक असताना ते करण्यात आले नाही, असा आरोप लोकांनी केला। अपघात झाल्यानंतर तात्काळ चालक उडी मारून पळून जात होता। नागरिकांनी त्याचा पाठलाग करून पकडले, घटनास्थळी आलेल्या पोलिसांच्या ताब्यात दिले।